नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानबाग. एक होता परमेश्वर या गोष्टीच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आता मागच्या भागात आपण बघितलं होतं की पुलकेशीनं स्वतःचं सैन्य जास्त बलवान करण्याकडे भर द्यायला सुरुवात केली. आता पाहूया पुढला भाग. आपण पुलकेशीला नकार देऊन चूक केली असं आता रमापतीला वाटायला लागलं होतं. त्यातून पुलकेशीची वाढलेली शक्ती त्याला दिसत होती. 50,000 सैन्याचा अधिपती म्हणजे काही लहान सहान गोष्ट नव्हती. त्यातून कदंबांचा समूळ नाश करून आपल्या भावाच्या मृत्यूचा त्यानं घेतलेला बदला आता रमापतीला घाबरवू लागला होता. याला आपण जर नकार दिला आणि या अपमानाचा बदला त्यानं घ्यायचं ठरवलं तर काय, हा विचार रमापतीला स्वस्थ बसू देईना. त्यानं दुर्लभाचा विवाह पुलकेशी बरोबर करून द्यायचं ठरवलं. म्हणजे आता दुसरा कुठला पर्याय दिसतच नव्हता. पुन्हा जेव्हा पुलकेशी बनवासीला आला तेव्हा रमापती स्वतःहून त्याला भेटायला आला. बरोबर आपल्या बायकोला, लक्ष्मीला आणि दुर्लभाला घेऊनच आला होता. यावेळी त्यानं स्वतःच विषय काढला आणि पुलाच्या दुर्लभाबरोबर विवाहाला मान्यता दिली. लवकरच पुलकेशी आणि दुर्लभाच्या विवाहासाठी आमंत्रण घेऊन सगळीकडे दूत पाठवले गेले. पण पुलाच्या डोक्यातील विचार मात्र सामान्य नव्हते. जवळपासच्या प्रमुख राजांकडे सामान्य दूत न पाठवता त्याने आपल्या पदरी गोळा केलेली सुशिक्षित हुशार माणसं वकील म्हणून पाठवली. यात अनेक कृष्णवर्म्याचे पूर्वीचे वकील होते. त्यांच्याबरोबर आपल्या विश्वासातले लोक पुलानं दिले होते. वकील कसे काम करतात, कसं वागतात, बोलतात याचं संपूर्ण ज्ञान आपल्या माणसांना मिळावं, हा पुलाचा हेतू होता. प्रत्येक वकिलासोबत वेगवेगळ्या राजांना देण्यासाठी भेटी दिल्या गेल्या. रेशमी कापडांवर लिहिलेली आमंत्रण पत्र घेऊन वकील निघाले. ज्या त्या राजाच्या मानाप्रमाणे आणि त्याने स्वतःला घेतलेल्या पदव्यांचा उल्लेख करून ही पत्र लिहिली होती. एकदा का या राजांनी किंवा त्यांनी पाठवलेल्या त्यांच्या राजकुळातील प्रतिनिधींनी आपल्या विवाहाला हजेरी लावली की आपल्याला राजा म्हणवून घ्यायला कसलीच अडचण येणार नाही याची पुलाला खात्री होती. पुलाच्या आमंत्रणाला काही राजांनी मान दिला तर काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या लेखी पुलकेशी हा एक सामान्य बंडखोर होता. ज्या राजांनी पुलाच्या विवाहाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला त्यांच्या राहण्याची खास व्यवस्था बदामीला केली गेली. ज्या राजांनी पुलाच्या दूतांचा अपमान केला किंवा निमंत्रण नाकारलं त्यांची एक वेगळी यादी बनवली गेली. भविष्य काळात या राजांना आपली सत्ता आणि श्रेष्ठत्व मान्य करायला लावायचं हे पुलकेशीनं ठरवलं होतं. नर्मदेच्या दक्षिणेला जितकी राज्य होती सगळ्यांना निमंत्रण पाठवलं गेलं. परंतु पुलकेशी कोण हेच अनेकांना ठाऊक नव्हतं. वातापी हे शहराचं नावही लोकांना माहीत नव्हतं. त्यांनी निमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं. पुलाला हेच हवं होतं. केवळ बदामीच्या जवळपास असलेले 3-4 चोला कुलीन ग्रामप्रमुख विगळले तर जवळजवळ कोणीच पुलाचं निमंत्रण स्वीकारलं नव्हतं. कदंबांची लुटून आणलेली संपत्ती हाताशी होती. तिचा पुरेपूर वापर करून एक वैभवशाली विवाह सोहळा पार पाडला गेला. कदंबाच्या राज्यातील सर्व ग्रामप्रमुखांना विवाहासाठी आमंत्रण होतं. त्यांना दिपवून टाकून आपलं राजेपण सिद्ध करायचा पुलाचा प्रयत्न होता. संपूर्ण बदामी शहर स्वच्छ केलं होतं. रस्त्यावर कुठेही कचरा, अस्वच्छपणा यांना स्थान नव्हतं. सर्व शुभ गोष्टी नगरात दिसत होत्या. अशुभाला थारा नव्हता. रस्त्यातील खाच, खळगे, दगड, गोटे अजिबात दिसत नव्हते. रस्त्यांवर पाणी शिंपून सडे घातले होते. दुतर्फा असलेल्या घरांची अंगणं सारवून गुळगुळीत केली होती. त्यावर आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. घरं सुद्धा स्वच्छ, चकचकीत केलेली. भिंती पिवळ्या मातीनं रंगवलेल्या, त्यावर गेरूचं रंगकाम केलेलं. सर्व नगर नटलेलं होतं. नगराच्या प्रत्येक द्वारापाशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या दीपमाळा उभ्या केल्या होत्या. रोज रात्री त्यांच्यावर दिवे लावून रोषणाई केली जात होती. प्रत्येक द्वाराला रत्नजडीत कमान होती. बनवासींच्या उखडून आणलेल्या कमानी इथं उभ्या केल्या होत्या. आलेल्या राजांच्या स्वागतासाठी लोक तयार ठेवले होते. राहण्यासाठी नगराबाहेरच्या मैदानात वैभवशाली डेरे ठोकले होते. भोजनासाठी मिष्टान्न उपलब्ध होती. करमणुकीसाठी वेगवेगळे कलाकार, नृत्यांगना, वादक हजर होते. पण इतक्या सगळ्याचा उपभोग घ्यायला जवळजवळ कोणीच नव्हतं. पुलाला आपलं सामर्थ्य आणि वैभव दाखवण्यासाठी याचा काहीच उपयोग होत नव्हता. लोक अजूनही त्याला राजा म्हणून स्वीकारायला तयार नव्हते हेच या लग्न सोहळ्यातून दिसून आलं. निरनिराळ्या राजघराण्यातून जितके लोक येण्याची अपेक्षा होती त्याच्या 1/4 सुद्धा लोक प्रत्यक्ष विवाहाला आलेले नव्हते. एकीकडे पुला थोडा खट्टू झाला. पण केवळ बनवासी जिंकून कदंबांचा नाश केला म्हणून लोक आपल्याला राजा मानायला तयार होत नाहीत हेच पुलाला समजून चुकलं. त्याला विधिवत राजा होण्याची गरज होती. आपली शक्ती इतरांना दाखवून द्यायची सुद्धा आवश्यकता होती. विवाहाचे विधी चालू होते पण पुलाचं मन त्यातून उडालं होतं. इतरांनी केलेला अपमान भरून काढण्यासाठी हात शिवशिवत होते. विवाहाचे विधी सुरू झाले. नववधूच्या वेशात नटलेली दुर्लभा पुलकेशी समोर येऊन उभी राहिली. मध्ये धरलेल्या अंतरपाठामुळे पुलाची आणि तिची नजरानजर होत नव्हती. पाहता पाहता मंगलाष्टकं संपली आणि दुर्लभा पुलकेशीची झाली. पण दुर्लभा मिळाली तरी पुलकेशी 2 कारणांसाठी नाखुश होता.
पहिलं कारण म्हणजे इतर राजांनी त्याचा उपमर्द केला होता. आणि दुसरं म्हणजे जरी रमापतीनं विवाहाला परवानगी दिली असली तरी रमापतीच्या मते तो खालच्या कुळातला होता. इतर राजांना धडा शिकवायचा आणि आपला राज्याभिषेक करून घेऊन त्यांच्या तोडीस तोडवायचं, किंबहुना त्यांच्या वरच्या दर्जावर पोहोचायचं, हा पुलाचा निश्चय पक्का होऊ लागला होता. दोघे वरदम्माच्या पाया पडून आले. रमापती आणि लक्ष्मीदेवी या दोघांना नमस्कार करताना पुला रमापतीला म्हणाला, सासरे बुवा, तुम्ही लग्नाला परवानगी जरी दिली असलीत तरी मी तुमची मूळ अट पूर्ण करणारे निश्चित. मला फक्त 3 वर्षांचा काळ लागेल. रमापती काहीच बोलला नाही, कारण कुणबी असलेला पुला क्षत्रिय कसा होणार हे त्याला कळलं नव्हतं. कितीही बलवान झाला तरी पुलाचं कुळ त्याच्या योग्यतेचं कसं बनणार? आज पुलाच्या हातात सत्ता होती म्हणून रमापतीला नाईलाजानं दुर्लभाचा हात पुलाच्या हातात द्यावा लागला होता. पण याचा अर्थ रमापतीला खरंच हे लग्न मान्य होतं असा मुळीच होत नव्हता. तरी आता तर लग्न लागलं होतं आणि याच विचारानं रमापती गप्प बसला. लक्ष्मी देवीला मात्र पराक्रमी जावई आवडला होता. आपला नवरा हे कुळाचं खूळ कशाला घेऊन बसलाय हे तिला कळत नव्हतं. तिच्या जावयानं डोकं वापरून बलाढ्य शकृष्ण वर्म्याला धूळ चारली होती. सिंहासनावर सत्ता असलेल्या कदंब कुळाचा नाश केला होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला त्यानं समर्थपणे घेतला होता. कदंब त्याला काहीही करू शकले नव्हते. इतका बलशाली जावई आपल्या लेकीला सुखात ठेवेल याची त्या माऊलीला खात्री होती. दिवस ढळून रात्र झाली. रात्री नळे चंद्रज्योतीच्या प्रकाशात मिरवणूक निघाली. पुलाचे सहकारी मित्र सारे मिरवणुकीत सामील झाले होते. पण पुला तरीही एकटाच होता. त्याच्या बरोबरीचा राजा त्यात कोणीच नव्हता. शेजारी असलेली दुर्लभा त्याला जवळ वाटत नव्हती. राजा, त्याला राजा म्हणायलाही कोणी तयार नव्हतं. पैठणला जाऊन तिथल्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाला बोलावून विधिवत राज्याभिषेक करून घ्यायलाच हवा होता. मिरवणूक संपली. पुला आणि दुर्लभा शय्यागृहात जायला निघाले. इतक्यात पुलानं सुकेतूला जवळ बोलावलं आणि सांगितलं, सुकेतू, उद्या बरोबर 50 सैनिक घे आणि पैठणला जायला निघ. राज्याभिषेक कोण करू शकेल आणि खर्च किती येईल, इतर काय लागेल, सगळ्याची माहिती काढून आण. आधी पुलकेशीनं सुकेतूला हे सांगितलं आणि मगच तो शय्यागृहात जायला निघाला. शय्यागृहात गेल्यावर पुलानं सगळ्यात आधी स्वतःच्या हातानं दुर्लभाच्या गळ्यात तो सोनाराकडून खास बनवून घेतलेला हार घातला आणि तो घालता घालता त्या हारामागची सगळी चित्तरकथा तिला ऐकवली. दुर्लभाई हसू लागली आणि हसत हसत त्याच्या मिठीत शिरली. दोघांमधलं उरलं सुरलं अंतरही त्या हसऱ्या वातावरणात नाहीसं होऊन गेलं. विवाहानंतर लवकरच पुला परत राज्यकारभाराकडे वळला. राज्य अजून सुरक्षित नव्हतं. 50,000ची खडी सेना जरी असली तरी इतर कुठलीही सेना राज्यात घुसू शकणार नाही अशी नाकेबंदी करायची गरज होती. पुलाचं बहुतेक सैन्य बदामीच्या जवळपास होतं आणि अशाच वेळी पूर्वेकडून गंग सेनेनं हल्ला केला. गंगांचे अग्निमित्र आणि सौमित्र असे 2 सरदार पुलाच्या राज्यात घुसले. बदामीच्या वायव्येला जेमतेम 60 कोसावर असलेल्या बेल्लारीवर त्यांनी हल्ला केला. बेल्लारीची संपन्न बाजारपेठ लुटून फस्त केली. बेल्लारीमधल्या 8 वर्षावरील सर्व स्त्रियांना पकडून नेलं गेलं. पुरुषांची कत्तल केली गेली. हे कळताच पुला खवळून उठला. बेल्लारी म्हणजे खरा रमापतीच्या जहागिरीचा भाग. बेल्लारीवर हल्ला करणं हे जाणून बुजून पुलाला डिवचण्यासाठीच केलं गेलं होतं, यात काहीच संशय नव्हता. पुलानं त्या दोघांचा बीमोड करायला निघायचं ठरवलं, पण अय्यप्पानं त्याला थांबवलं. राजन, मला वाटतं हा गंग सेनापती जयवर्धनचा डाव आहे. बेल्लारीपासून थोडं खाली अनंतपूर आहे, तिथे जयवर्धन असल्याची खबर आहे. अग्निमित्र आणि सौमित्र दोघे केवळ त्याची आज्ञा पाळत आहेत. बेल्लारीवर हल्ला करण्यात आपण बदामी सोडून बेल्लारीकडे जावं हाच त्याचा हेतू आहे. आजच्या घडीला ती जागा आपल्याला लढायला फारशी सोयीची नाही. आपण बेल्लारीकडे गेलो तर त्याच्या सापळ्यात अडकू. तर सध्या तरी आपल्याला बेल्लारीपासून लांबच राहायला हवं. त्याऐवजी आपल्याला जयवर्धनला कसं नष्ट करता येईल हे पाहायला हवं. दुर्लभा सुद्धा दरबारात हजर होती. ती तेव्हा काहीच बोलली नाही. संध्याकाळी सूर्य कल्ल्यावर ती पुलकेशीसाठी केशरी दुधाचा पेला घेऊन गेली तेव्हा तिनं हा विषय काढला. ती म्हणाली, मला वाटतं जयवर्धन हे मुद्दाम करतोय, पण त्याला तोंड देण्यासाठी नुसती आपल्या 50,000ची सेना उपयोगाची नाही. त्याला सणसणीत चपराक बसेल असं काहीतरी करावं लागेल. आणखी एक गोष्ट, माझे आजोबा नेहमी म्हणायचे, शत्रूला माहीत नाही असं शस्त्र तुमच्याकडे हवं. त्या दृष्टीनं आपल्याला हालचाल करावी लागेल. पुलाला ते पटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताबडतोब पुलानं आपल्या 500 निवडक सैनिकांना एकत्र केलं. त्यांना सांगितलं, आपल्याला आपलं शस्त्रदल आधुनिक करायचंय. त्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांची गरज आहे. तुम्ही वेगवेगळ्या दिशांना जाऊन गावोगावी असलेल्या लोहारांना गाठायचंय. त्यांना विचारा, संपूर्ण वेगळ्या प्रकारचं काही शस्त्र ते बनवू देऊ शकतील का? मग यात कदाचित जास्त वाढलेल्या पल्ल्याची शस्त्र असतील, कदाचित जास्त सफाईनं वापरता येणारी शस्त्र असतील, किंवा आपण कल्पनाही केली नाही असं काही असेल. त्यांच्याबरोबर बसा, बोला. जर ते काही बनवून देऊ शकत असतील तर शस्त्राचे 2-3 नमुने बनवून घ्या आणि घेऊन या.
प्रत्येकाला काही नवीन बनवता येत असेलच असं नाही, पण काहींच्या डोक्यात वेगळ्या कल्पना असू शकतात. अशा लोकांनाच आपल्याला हुडकायचंय. पुलाच्या राज्यात गावोगावी सैनिक पसरले. बहुतेक सर्व लोहारांचं एकच म्हणणं होतं, तुम्ही सांगाल तसं आम्ही बनवून देऊ, पण नव्या कल्पना असणारे अगदी मोजकेच होते. अर्थात पुलाला याची जाणीव होतीच. एका लोहारानं मात्र एक धनुष्य बनवून पाठवलं. या धनुष्याला लावलेला बाण फारच वेगानं जातो सरकार, सैनिकांना माहिती दिली. सर्वसाधारणपणे धनुष्य बांबूचं असायचं आणि त्याला एकच बाक असायचा. क्वचित दुहेरी बाकांची धनुष्य असायची. हे धनुष्य लोखंडी होतं आणि या धनुष्याला दुहेरी बाक होता, पण त्या बाकाच्या आतल्या बाजूनं काहीतरी लावलं होतं. पुलानं या धनुष्यावर बाण लावून सोडला. तो खरोखरच अतिशय वेगानं गेला आणि नेहमीच्या बाणापेक्षा जवळजवळ दुप्पट अंतर त्यानं पार केलं. पुला चमकला. त्याने परत परत चाचणी केली, पण खरोखरच हे बाण फार वेगानं आणि लांब जात होते. धनुष्याच्या आतल्या बाजूला लावलेल्या पट्ट्या कसल्या आहेत हे कळत नव्हतं, पण त्यांच्यामुळेच बाण इतक्या वेगानं जात होते हे निश्चित. पुलानं त्या लोहाराला बोलावणं पाठवलं. लोहार हजर झाला. नाव काय तुझं? पुलानं विचारलं. शरणप्पा सरकार. शरणप्पा, हे धनुष्य वेगळं आहे खास. अशी धनुष्य मला बनवून देऊ शकशील? मी तुला लोहार शाळा काढून देतो. शरणप्पा म्हणाला, सरकार, डोक्यात कल्पना तर खूप आहेत, पण प्रत्येक कॅचात आणायला पैका हवा, तो नाहीये. शरणप्पा, तुला हवा तितका पैसा मी उपलब्ध करून देईन, पण मला अशी शस्त्र हवे जी इतरांकडे नसतील. बनवशील? प्रयत्न करी. ठीक आहे, तुझं गाव कुठलं? धारवाड जवळ गाव आहे जी माझं, कवलगेरी, तिथला मी. इकडे बदामीला ये, मी तुझी सगळी सोय इथे करून देतो. लोहार शाळा देतो. नवीन शस्त्र बनवायची जबाबदारी तुझी. ठीक आहे सरकार. आणि एक सांग, या धनुष्यातून बाण इतक्या वेगानं कसा जातो? सरकार, एक तर हे धनुष्य पोलादाचं आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला रानटी म्हशीच्या शिंगाच्या पट्ट्या लावल्या, त्यामुळे ते इतकं लवचिक झालंय. त्या शिंगाच्या पट्ट्यामुळेच बाण वेगानं जातोय. शरणप्पाच्या कल्पकतेचं पुलाला कौतुक वाटलं. लवकरच शरणप्पा बदामीला येऊन शस्त्र बनवू लागला. शरणप्पानं पुलकेशीला 3 वेगवेगळ्या प्रकारची धनुष्य बनवून दिली. पहिलं धनुष्य, जे वेगानं आणि लांबवर बाण सोडू शकेल, यात रानटी म्हशीच्या शिंगांच्या पट्ट्या वापरल्या होत्या. दुसरं होतं एका वेळी 3 बाण सोडणारं धनुष्य. हे तीनही बाण पारंपरिक बाणासारखे नसून नुसते पुढे टोकदार काठी असावी असे होते. पण हे बाण धनुष्यातून सुटले की एकमेकांशी साधारण समांतर जात. अचूक वर्मावर जर बाण बसला नाही तर लक्ष सुटून जाऊ शकतं. पण जेव्हा 3 बाण एका बरोबर एक जात असतील, एखादा तरी वर्मी लागण्याची शक्यता जास्त. तिसरं धनुष्य मात्र अगदीच वेगळं होतं. उपलब्ध असलेल्या पोलादांपैकी सर्वात उत्तम प्रतीचं पोलाद ह्यासाठी वापरलं जाईल. हे धनुष्य भलं मोठं होतं, एका माणसाला पेलणारं नव्हतं. ते एका चौकटीवर बसवलं होतं. ती चौकट एका गाड्यावर बसवली होती, ज्यावर ते धनुष्य आडवं ठेवलं होतं. याला बाण लावला की दोरी मागे खेचायला 3 माणसं लागत. त्या तिघांनी धरलेली दोरी एकाच वेळी सोडली की सुटणारा बाण प्रचंड वेगानं जात असे. मध्ये आलेला कसलाही अडथळा, कवच, अगदी हत्तीचं गंडस्थळ सुद्धा भेदून जाऊ शकेल इतका. परत परत परीक्षण करून शरणप्पानं तिन्ही शस्त्र अतिशय उच्च दर्जाची बनवली. नंतर पुला आणि त्याच्या साथीदारांनी तिन्ही धनुष्यांचं प्रात्यक्षिक बघितलं. पुलानं सर्व धनुष्य मोठ्या प्रमाणावर निर्माण करायला सांगितलं, पण यात एकच अडचण होती. तिसऱ्या धनुष्याला लागणारं पोलाद सहजी मिळत नव्हतं. ते भटकळला येणारे अरब व्यापारी घेऊन येत. ते सांगतील त्या भावात पोलाद घ्यावं लागेल आणि पोलादाची मागणी वाढली तर भावही वाढणारे निश्चित होतं. पुलानं नागा आणि केशवला भटकळला पाठवलं. अरबांची बोलणी करून त्यांना पोलादाचा भाव निश्चित करायचा होता. त्यांनी पोलाद पुरवलं की मगच अशी धनुष्य बनवता आली असती. इतर लोहारांना हाताशी धरून शरणप्पानं तलवारी बनवल्या. अर्धी वीत रुंद आणि 1.5 हात लांब पात्याच्या या आखूड तलवारी पुढील काळात पुलकेशीच्या सैन्याची ओळख ठरली. लांब तलवारीचा जरी पल्ला जास्त असला तरी आखूड तलवारीचा वार जास्त ताकदीने होत असे. या तलवारी वजनालाही भारी असल्यानं केलेला वार सरळ 2 तुकडे करत असे. पुलानं शरणप्पाला अरबांचा पोलाद येईपर्यंत दिवस रात्र काम करून बाकीची आयुधं बनवत राहायला सांगितलं. तलवार योद्ध्याला दुसऱ्या हातात बचावासाठी ढाल हवीच, पण गेंड्याच्या कातडीची किंवा कासवाच्या पाठीची ढाल बनवायला हे प्राणी तर पुलाच्या राज्यात नव्हते. पण पुलाच्या राज्यात हत्ती भरपूर. त्यांचा शेतीला उपद्रव सतत असायचा. त्यामुळे हत्ती मारून त्यांच्या कातड्याच्या ढाली बनवल्या गेल्या. हजारो हत्ती मारले गेले. कातड्यांच्या ढाली एकदम मजबूत झाल्या. हत्तीच्या पोटाच्या कातडीपासून मोठ्याल्या गोफणी बनवल्या गेल्या. नारळा एवढ्याले दगड शत्रूंवर फेकण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. लवकरच पुलकेशीची सर्व सेना या शस्त्रांनी सुसज्ज झाली. पुढचं एक गोष्ट ऐकूया पुढल्या भागात. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.